याबद्दल बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आता आपल्यासोबत आहेत। सुषमाताई, बदलापुरातलं आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होतं असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून इतकं असंवेदनशील वक्तव्य येणं हे प्रचंड दुर्दैवी आहे। आंदोलन हाताळता आलं नाही, एका चिमुरड्या मुलींची सुरक्षितता जपता आली नाही, यावर मुख्यमंत्री बोलतील का? वामन म्हात्रे नावाचा राजकीय भाजपाचा राजकीय पदाधिकारी हा एका महिला पत्रकाराशी अत्यंत उर्मटपणे तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी बोलते असं बोलल्यानंतर माणसं आरती करतील त्याची? पालक म्हणून एक संतप्त सवाल, एक अपेक्षा घेऊन जेव्हा पालक तुम्हाला प्रश्न विचारतात त्यावेळेला तुम्ही पालकांवरती लाठी हल्ला करता। गृहमंत्री ठोकून काढायचा आदेश काढतो आणि त्या ठोकून काढण्यामध्ये तुम्ही पालकांनाही ठोकता आणि वरून म्हणजे उलट हे प्रकरण चिघळावं हीच अपेक्षा होती का मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची? हे प्रकरण चिघळवण्यासाठी जाणीवपूर्वक हे सगळं केलं गेलं का? मुख्यमंत्री महोदय हे का बोलत नाहीत की संबंधित शाळा ही भाजपच्या पदाधिकाऱ्याची आहे, तिथले सीसीटीव्हीचे फुटेज का बरं गायब केले? का ते सीसीटीव्हीचे फुटेज हाती लागलेले नाहीत? शाळेची मान्यता रद्द करण्याच्या ऐवजी त्याच्यावर प्रशासक बसवण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी का घेतला? शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना रात्रीपर्यंत असं कोणतं महत्वाचं काम होतं की दिवसभर ते माध्यमांच्या समोर आले नाही? जो विषय दीपक केसरकर आणि गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी हाताळायचा आहे तिथे गिरीश महाजनांचं काय काम होतं? गिरीश महाजन काय कुठल्या भूमिकेतनं आले होते तिथे? कोण आंदोलनाला राजकीय वळण देत आहे? मुख्यमंत्री महोदय ज्या पद्धतीने बोलत आहेत अपेक्षित नाहीये आम्हाला त्यांच्याकडून। ते एका पक्षाचे नेते नाही, ते या राज्याचे पालक आहेत आणि राज्याच्या पालकाच्या भूमिकेतनं त्यांनी बोललं पाहिजे। पण तरीही एका 3 वर्षाच्या चिमुरडीचा आक्रोश जर या माणसाला कळत नसेल तर तुम्ही मुख्यमंत्री असाल की नसाल ते नंतरच राहिलं, पण एक माणूस म्हणूनची असणारी संज्ञा तरी पूर्ण करा ना। ठीक आहे, सुषमा अंधारेजी धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल।